रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आईवडिलांविषयी मी नेहमीच बोलत असते. मग या सुट्टीमधला एक अनुभव बघून माझ्या मनामध्ये इच्छा झाली की एक अनुभव, ज्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, हा माझ्या सासूबाईंच्या बाबतीतला अनुभव सांगावासा वाटला. म्हणून हा खास व्हिडिओ. त्यांच्या शरीरामध्ये एक गाठ होती आणि त्याचं ऑपरेशन आम्ही 25 डिसेंबरला केलं. आणि संगीत क्लासेसला त्या जातात. वय वर्ष 64. भजन ग्रुपमध्ये सुद्धा त्या आहेत. आणि मग त्यांची संगीताची जी परीक्षा आहे ती 28 डिसेंबरला होती सांगलीमध्ये. त्यांच्या मनामध्ये असं होतं की अगोदर परीक्षा द्यावी आणि नंतर ऑपरेशन करावं. पण आमची सुट्टी जी आहे ती कमी असल्यामुळं आम्ही असा विचार केला की जर लवकर केलं तर आम्ही जाईपर्यंत सगळं व्यवस्थित होऊन आम्ही व्यवस्थित परत येऊ शकतो म्हणून. आणि मग 25 डिसेंबरला ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच त्यांनी स्वतःच्या परीक्षेचा अभ्यास म्हणजे तिथे दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सुरू केला आणि परीक्षा द्यायचं ठरवलं. ही त्यांची जिद्द बघून मला खूप मनामध्ये मला असं वाटत होतं कुठंतरी की काय हरकत आहे, पुढच्या वर्षी परीक्षा दिली तर काय बिघडलं एवढा त्रास करून घेण्यापेक्षा, असं मला वाटत होतं. पण त्यांना ती द्यायची खूप इच्छा होती आणि त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. म्हणून दवाखान्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप अभ्यास केला. आणि घरी आल्यानंतरसुद्धा जे माझ्या मुलीनं, नातीनी, नंतर मिस्टरांनी जे काही परीक्षेचा अभ्यास होता त्याचे प्रश्न विचारले, त्याची उत्तरं त्यांनी व्यवस्थित सांगितली. आणि हे सगळं बघून मला आश्चर्य वाटलं. कारण मला स्वतःला तर दवाखान्याची खूपच भीती वाटते. कोणी मला असं विचारलं की तुम्ही हे सामाजिक काम करताय ते कशासाठी करताय, तर मी लगेच उत्तर देते, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणजे मला असं वाटतं की झोपेतूनच मरण यावं, असं दवाखान्यामध्ये जावं लागू नये, असं सारखं सतत वाटत असतं. पण त्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत. जे काही व्हायचं असतं ते होतच राहणार आहे. पण एक भीती मनामध्ये आहे. इंजेक्शन द्यायचं म्हटलं तरीसुद्धा मनामध्ये भीती वाटते. म्हणून आणि ऑपरेशन झालेलं असताना, शरीरात टाके पडलेले असताना सुद्धा अभ्यास करून त्या परीक्षेचा म्हणजे 28 तारखेला परीक्षा होती तर ती दुपारी 3 वाजता होती. मग काय केलं, आता परीक्षेचं टायमिंग सकाळी होतं तर त्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सांगून ठेवलं की ज्यावेळी तुमच्या ग्रुपचा नंबर येईल, म्हणजे त्यांच्या मैत्रिणी ज्या आहेत भजनी मंडळातल्या त्यासुद्धा परीक्षेला बसल्या आहेत. मग त्यांना सांगितलं की तुमचा नंबर आला तुमच्या ग्रुपचा की आम्हाला फोन करा म्हणून. आणि मग ज्यावेळी त्यांचा नंबर आला त्यांच्या ग्रुपचा त्यावेळी तिथे परीक्षा केंद्रावर जाऊन मला असं वाटत होतं तिथंसुद्धा की अगोदर नंबर घेतला तर बरं झालं असं सांगून. तेही त्यांनी केलं नाही. त्या म्हटलं नको, तसं नियमाप्रमाणे ज्यावेळी नंबर येईल त्याच वेळी मी परीक्षा देते. आणि असं करून 2 तास तिथंसुद्धा त्या वेटिंगला थांबल्या. 3ला गेल्या होत्या. ते 5-5:30ला त्यांचं परीक्षा पूर्ण झाली आणि परीक्षा एकदम उत्तम झालेली आहे. आता 1 महिन्यानी त्यांचा रिझल्ट लागेलच. पण रिझल्ट महत्त्वाचा नाही आहे. ही जी जिद्द आहे त्या जिद्दीमधून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे की आपण छोट्या गोष्टींना मोठं करतो. हे दुखतं आहे, ते दुखतं आहे. आणि मग काय होतं, म्हणजे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यावेळी कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये 3 आश्रम असतात. मुलं जी आहेत त्यांचा ब्रह्मचर्य आश्रम, पती पत्नी जे आहेत म्हणजे तरुण त्यांचा गृहस्थाश्रम आहे, आणि घरातील वृद्ध व्यक्ती ज्या आहेत त्यांचा वृद्धाश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम चालू असतो. मग अशा वेळी जर एखादं दुखणं असेल आणि म्हातारी माणसं किंवा वय झालेली माणसं जर सारखीच इवळत असतील की हे दुखतंय ते दुखतंय, मग त्या इवळण्यामुळे किंवा सारखंच व्यक्त करत राहिल्यामुळं ज्या व्यक्तींचा गृहस्थाश्रम किंवा ब्रह्मचर्याश्रम चालू आहे त्यांना साहजिकच कितीही माणूस चांगला असला तरीसुद्धा किती सहन करणार आहे. आणि शेवटी कितीही त्या माणसांनी दुःख व्यक्त केलं तरी ते दुःख व्यक्त केल्यानंतर थोडंसं ते कमी होणार आहे का? नाही आहे. पण एवढी काळजी घेऊन वागणं हे चॅलेंजिंग आहे. आणि त्याप्रमाणे त्या वागल्या म्हणजे
एवढं सगळं होऊनसुद्धा कधीसुद्धा दुखतं आहे किंवा डोळ्यातून पाणी असं कधीच पाहिलं नाही. म्हणजे घरामध्ये एक पेशंट आहे असं कधीच वाटलं नाही. आणि व्यवस्थितरित्या त्यांनी या गोष्टीला तोंड दिलं याचं मला खूप बरं वाटलं, आश्चर्य वाटलं. आणि माणसाने असं असलं पाहिजे असं वाटतं, पण आपल्याला ते कधीच शक्य होणार नाही. जरा आपल्या सर्वसामान्य आपण विचार केला तर आपल्याला रडल्यानंतर, व्यक्त झाल्यानंतर, 4-5 जणांना ती गोष्ट सांगितल्यानंतर मगच आपल्याला बरं वाटतं. पण काही व्यक्ती अशा असतात की आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून आपलं दुःख जे आहे ते लपवून ठेवण्याची एक क्षमता त्यांच्यामध्ये असते. आणि म्हणूनच मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही मी आज करते आहे, चॅनल म्हणा किंवा जॉय ऑफ गिविंग लेडीज ग्रुप म्हणा, कारण घरामधून मला असा कोणता जाता जसं सासू सासरे म्हणून जो जात असतो किंवा काही बाकीच्यांची ज्या अडचणी असतात त्यामध्ये मला दीर आणि नणंद पण नाही आहे, त्यामुळे त्याही जबाबदाऱ्या नाही आहेत. त्यामुळं मी खूप निवांत आहे. म्हणून वाचन करून काही ज्ञान मिळवून 4 शब्द मी तुम्हाला सांगत असते. तर मला आज हा अनुभव सासूबाईंचा विशेषतः सांगावासा वाटला की ज्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे की माणूस मनामध्ये आणलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही करू शकतो. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी जे अडथळे आहेत ते आपोआप दूर होतात ज्यावेळी आपली इच्छाशक्ती प्रबळ असते. त्यामुळं आपणही आपल्या आयुष्यामध्ये एखादी समस्या आली तर छोट्या गोष्टींना मोठं न करता ताकदीनं आपली जी क्षमता आहे ती क्षमता वापरून आपण त्या गोष्टींना तोंड दिलं पाहिजे. धन्यवाद.